अमरावती से एक हैरान कर देने वाली खबर सामने आई है, जहां तृतीयपंथी समुदाय के दो गुटों में ऐसा हंगामा हुआ कि इलाके में अफरा तफरी मच गई। अमरावती शहर के बजरंग टेकड़ी इलाके में मंगलवार को तृतीयपंथी यानी किन्नर समाज के दो गुट आपस में भिड़ गए। मामला इतना बढ़ा कि एक गुट ने दूसरे गुट के घर के सामने पहुंचकर जोरदार वाद विवाद शुरू कर दिया। देखते ही देखते बात इतनी बिगड़ी कि एक गुट की सदस्य नग्न अवस्था में तलवार लेकर बाहर निकल आई। उसने दूसरे गुट को जान से मारने की धमकी दी और माहौल पूरी तरह से तनावपूर्ण हो गया। लोग कुछ समझ पाते उससे पहले ही हवा में उड़ी मिर्ची पाउडर की तेज बौछार, चीख पुकार मच गई और पूरा इलाका इस राड़े मारपीट से गूंज उठा। इसके बाद गुस्साए तृतीयपंथी समुदाय का एक गुट सीधे पहुंच गया पहले राजापेट पुलिस स्टेशन और फिर पुलिस आयुक्त कार्यालय, जहां उन्होंने जमकर विरोध प्रदर्शन किया और सुरक्षा की मांग रखी। फिलहाल पुलिस ने दोनों पक्षों को शांत करने की कोशिश की है, लेकिन ये घटना एक बड़ा सवाल छोड़ जाती है। जब सम्मान और हक की लड़ाई खुद अपने ही बीच शुरू हो जाए तो समाज में सौहार्द और एकता कैसी बनी रहेगी। जय श्री राम, जय माता दी। मी आम्रपाली चौधरी। आजचा विषय नेमका असा होता, तो आम्हालाही नाही कळला। ॲक्च्युली आम्ही आमच्या मंदिरामध्ये आरतीची तयारी करत होतो। हे काही किन्नर लोक आले, आमच्या गल्लीमध्ये गोंधळ घातला। मग ढोलकचा आवाज आला असताना मी बाहेर निघाल्याबरोबर मी पाहते तर माझे काही साथीदार बोलण्यासाठी गेले। त्यांनी डायरेक्ट माझ्या मंदिरावर हमला केला, माझ्या मंदिराला दगड मारले आणि मला तलवार घेऊन, अंगातले कपडे काढून तलवार घेऊन माझ्या अंगावर येत होती। फक्त विषय हा आहे की तुम्ही हिंदू लेकरं आहात, तुम्ही तुमच्या पद्धतीने मागायचं नाही। आधी गुरुला त्यांनी मॉमेडियन केलं होतं अचलपूरमध्ये, तो वारसा त्यांना चालवायचा आहे आणि आम्ही ते खपू देणार नाही। त्याच्यामुळे हा सगळा त्यांनी वादिवाद इथे घातला। तो प्रकार मलाही नाही कळला। ॲक्च्युली मी माझ्या घरामध्ये आरतीची तयारी करत होती, अचानक आले, गल्लीमध्ये त्यांनी ढोलक वाजवली। मी बाहेर निघताच बरोबर त्यांनी लगेच आमच्यावर अटॅक केला, गोटे वगैरे। मी त्यांना विचारलं वादिवाद काय? वादिवाद फक्त एवढा होता की माझे गुरु महामंडलेश्वर बनले, सनातनामध्ये परत आले। या गोष्टीचा 8 महिन्यापासून आमच्यामध्ये विवाद चालू होता आणि आज तो उघडीस आला। लग्न झाले, कपडे म्हणजे ॲक्च्युली ते आम्हाला मारण्यासाठीच आले होते। आमच्या डोळ्यामध्ये तिकट टाकलं, तलवार, आणि नंतर काय पूर्ण नग्न झाले, दगडफेक मंदिरावर, घरावर दगड। अक्षरशः तो जो प्रकार होता एवढा घाणेरडा आणि एवढा म्हणजे खूप खालच्या दर्जाचा प्रकार होता। आमच्या एरियामध्ये राहणारा चांगला माझा मारवाडी समाज आहे, त्यांना माहिती आहे की आम्रपाली दीदी कशी आहे। या लोकांनी त्या लोकांची मेंटॅलिटी चेंज व्हावं म्हणून हा माझ्या गल्लीमध्ये येऊन गोंधळ घातला, तमाशा केला, सगळं काही केलं। याच्यावरून ते काय सिद्ध करतात मला तर हे माहिती नाही, काय सिद्ध करतात। आता माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी जेव्हा आमच्या घरी येऊन हमला केला तर ते कुठेही आम्ही जर मागण्यासाठी गेलो तर ते कुठेही आमच्याशी काही करू शकता। पोलीस प्रोटेक्शन तिथे हजर असून सुद्धा ते घाबरले नाही। इवन सरांनी तलवार हातात घेतली तर ते पळाले। मग सरांनी तलवार घेतल्याबरोबर जेव्हा ते पोलीस लोकांसमोर जेव्हा आमच्या घरापर्यंत यायसाठी ते घाबरत नाही, तर आम्ही अमरावती शहरात कसं मागणार, कसं फिरणार? कानपुरा आणि अकबरनगर सोनाबाई, ये सोनाबाई नेहमी 3 महिना 4 महिना 1 वर्षांनी वादिवाद घालते। तिचं नाव रफिक उर्फ सोनाबाई, राहणारा रायपूरची आहे ते, आणि इथं तिने वास्तव्य केलं आणि इथं वास्तव्य करून ते दादागिरीपणा, आतंकवादीपणा, इसको फोन लगा, उसको फोन लगा, ये कर वो कर, मर्डराच्या धमकी, पैशाच्या धमक्या तिच्याकडे आहे तेवढं ते देतील। आम्ही कुठून देणार आहे? आमचं तर सकाळी गेले की संध्याकाळी आमच्या घरी चूल जळते। एवढ्या गोष्टी आमच्याकडून होत नाही। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट, क्योंकि सच हम सबसे पहले बोलते हैं। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें